दिवस कामाच्या गडबडीत जमलंच नाही कधी, म्हणून रागावून हॉस्पिटलमध्ये आलीस ना. चल आपण घरी जाऊया आपल्या. आर्या चल उठ उठ आर्या उठ, आपण आपल्या घरी जाऊया. इथे नाही थांबायचं. आर्या हे काय आर्या उठ. आधी बाहेर व्हा. आर्या उठ, आपल्याला घरी जायचं. आर्या इथे नाही थांबायचं. आर्या तुम्ही आधी बाहेर व्हा. आर्या चल, इथे नाही राहायचं आपल्याला. सांगत आहे ना. शांत रहा, शांत रहा. तू बाहेर जा, तू बाहेर जा रे. तू शांत राहा. आर्याला हो हो मी बघतो तुझं. गैर नाही तुमची आता. तुम्हाला एक साधा ऍक्सिडेंट घडवता येत नाही. काय सांगितलं होतं मी, आणि तुम्ही माझ्या बहिणीलाच. गप्प बस, गप्प बस. तुझ्या चुकीची शिक्षा माझी बहीण भोगतीये. हे असंच असतं विश्वमोहन. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात कधी कधी स्वतःलाच पडावं लागतं. तू काय करतेस इथे? अरे असं काय करतोय? तुझी बहीण आहे ना इथे. तुझा काही संबंध नाही तिच्याशी. काही संबंध नाही असं तुला वाटतं. तिचा अर्जुनशी काही संबंध नाही असं तू पाठवलेल्या गुंडांना वाटलं असणार. पण आहे का तसं? दोघही जण आहेत आता एकत्र हॉस्पिटलमध्ये. दोघं म्हणजे? त्यालाच मारायला पाठवले होतेस ना गुंड. तुझ्या त्या गुंड मुलामुळे माझ्या बहिणीवर ही परिस्थिती आली आहे. ओह, आता या परिस्थितीतून तुला जर सुटायचं असेल तर एकच उपाय आहे. लग्न लावून दे दोघांचे. काय झालं? कसली गडबड आहे? मिस्टर प्लीज, ही वेळ आणि जागा आरडाओरडा करण्याची नाही. आणि मॅडम, तुम्ही तुमच्या पेशंट आर्याकडे जाऊ शकता. ती का जाईल? कोणाचा कोणाशी काय संबंध आहे याबद्दल मला काही घेणं देणं नाही. तुम्ही या मॅडमच्या अंगावर ओरडताय. या मॅडम तुमच्या पेशंटला घेऊन आल्या, तुमच्या डिपॉझिटची रक्कम भरली. खरं तर तुम्ही या मॅडमचे आभार मानायला हवे. बघितलंस विश्वमोहन, माझे किती उपकार आहेत तुझ्यावरती ते. बघ केवढे उपकार आहेत माझे ते. पण तू माझे आभार मानू नकोस हा. जड जाईल ना तुला ते. एक मिनिट, काय प्रकार आहे हा? माझ्या पेशंटला कुठे घेऊन जाताय तुम्ही? या पेशंटला हलवतोय जनरल वॉर्डमध्ये. माझा पेशंट कुठेही जाणार नाही. तो इथेच स्पेशल वॉर्डमध्ये राहील. माझ्या पेशंटला त्रास होतो याचा. विश्वमोहन, अर्जुन इथेच राहील स्पेशल वॉर्ड मध्ये. बाजूला याला याच वॉर्ड मध्ये राहू दे. काय चाललंय सगळं? घेऊन जाऊ दे मला बाहेर. अर्जुन इथेच राहणार. हे सगळं काय प्रकार आहे? नर्स काय गोंधळ आहे हा? मॅम, यांचं म्हणणं आहे की या पेशंटला इथून हलवावं कारण यांच्या पेशंटला त्रास होतोय. मिस्टर विश्वमोहन, हा डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही. इथल्या कॅज्युअल्टी फॉर्मवर या बाईंची सही आहे. तेव्हा हा पेशंट त्यांचा आहे. या ठरवतील पेशंटला कुठे ठेवायचंय ते. आणि तशी हॉस्पिटलमध्ये दुसरी जागा सुद्धा नाहीये. मी माझ्या पेशंटला घेऊन जातो इथून. ठीक आहे, तू थांब ग, मी बघते. हॅलो हॅलो, मैथिली मॅडम आहेत का? हॅलो, कोण बोलतंय? मैथिली मॅडम आहेत का? मी विचारलं, तू कोण बोलतोयस? सॉरी, मी मनीष बोलतोय. वाटलंच. घरी नाही आहेत का त्या? का? त्यांच्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटलमध्ये. प्लीज तुम्ही त्यांना एवढा निरोप द्याल? अगं बाई, कधी झालं हे? हे बघ, आम्ही लगेच निघतो. हा चालेल. काय झालंय? कोणाचा फोन होता? तुझ्या बहिणीला ऍक्सिडेंट झालाय, तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय.